रामकृष्ण हरे. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. तर व्हिडिओ काढायचं कारण असं का बऱ्याच दिवसाचे व्हिडिओज टाकले नाही मी लॉंग. असेच टाकले. वेळच भेटत नव्हता मला व्हिडिओ टाकायला. मी यात्रेला गेली होती. बघितलेच असतील तुम्ही. यात्रेचे व्हिडिओ मी थोडे थोडे टाकत राहिली होती तिकडं. जास्त काही टाकता नाही आले. खूप गर्दी होती तिकडं. गर्दी असल्यामुळं मला काही जास्त व्हिडिओ पण टाकता नव्हते येत. आणि वातावरण पण तिकडचं खूप खराब होतं. रेंज पण राहत नव्हती तिकडं. तर यात्रेला गेली ती मी. बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओवरून कळतंच बा या कोणत्या यात्रेला गेल्या, काय गेल्या, कुठं गेल्या, सगळं कळतं. पण मग म्हटलं आता आपण पण थोडंसं शेअर करावं आपली यात्रा कशी झाली, काय झाली, थोडंसं कळवावं आपण पण. तर गेलो होतो आम्ही वृंदावनला. खूप दिवसाची इच्छा होती का बा वृंदावनला जायला पाहिजे, वृंदावनला जायला पाहिजे. खूप म्हणजे असं खूप भारी वाटलं ते गेलो तर आम्ही. तर गेलो होतो. पण तिकडचं वातावरण आणि आपल्या इकडचं वातावरण खूप म्हणजे खूप वेगळं आहे. तिकडे इतकी थंडी तर काही माप नाही त्या वातावरणाला तिकडच्या. त्यात थंडी तर थंडी, त्याच्यात की पाऊस पण असा का नुसतं ते बर्फावानी असं गार लागायचं. खूप गार असं वाटायचं का आपण नुसतं बर्फातच उभं आहे का काय. अशी थंडी. स्वेटर टोपी सगळं म्हणजे अंगात घालून सुद्धा इतकी थंडी का थंडीच आवरत नव्हती तिकडची. खूप म्हणजे खूप तिकडचं वातावरण खराब होतं. पण मग गेलं होऊन. उन्हापेक्षा थंडी बरी. पण थंडीमध्ये कसं माणूस 2 कपडे अंगावर जास्त घेतं किंवा स्वेटर टोपी काही पण घालतं. तसं उन्हाळ्यात जास्त गरमी राहते, गरमीचा जास्त त्रास होतो. तर थंडीमध्ये यात्रा बरी पडती बरं. तर अशी काय आमची मस्त यात्रा झाली. 9 दिवसाचा प्रवास होता आमचा आला. तर 9 दिवसामध्ये म्हणजे 1 दिवस तर जायला लागतो, 1 दिवस यायला लागतं. आणि 7 दिवस आमचे तिथं फिरण्यात गेले. सगळे देवदर्शनं सगळे झाले. वृंदावन, गोकुळ, मथुरा, नंदनवन, जिथं कृष्णाने माती खायले तिथला भाग दाखवला. राधेचं मामाचं गाव दाखवलं. म्हणजे मामाच्या गावाला राधेला मस्त मंदिर बांधलेले टेकडीवर. असं खूप छान मंदिर आहे. असं मंदिर आहे तर खूप छान म्हणजे खूप छान मंदिर आहे तिथं, ते दाखवलं. परत यशोदाचा वाडा दाखवला. देवकी आणि नंदराज नाही देवकी आणि वसुदेव यांचं त्यांना ते कोंडून ठेवलं होतं. तिथं कृष्णाचा जन्म झाला. तो सभागृह दाखवला ते कोंडल्याचा. म्हणजे भरपूर असं पाहण्यासारखं आहे तिकडं. खूप पाहण्यासारखं आहे. तिकडचे मंदिरं पण खूप छान छान, इतके मोठे मोठे मंदिरं आहे. खूप काही पाहण्यासारखं आहे. आणि जेव्हा आपण तिथं त्या भागात जातो ना, त्या मंदिरात किंवा तिथं त्या गावात, तरी असं इतका आनंद होतो मनाला, इतका आनंद होतो का असं वाटतं आपल्याला देवच भेटला. म्हणजे अक्षरशः कृष्णाचा अवतार कसा आहे माहिती का. कृष्ण हा लय मोठं त्याचं ब्रह्मांड. आपण त्याच्या ब्रह्मांडामध्ये जाऊ शकत नाही आणि त्याचं ब्रह्मांडांचा ओळखू शकत नाही कुठं काय ते. पण असं वाटतं का आपण कृष्णाच्या मंदिरात गेल्यानंतर आहे ना, असं वाटतं आपलं छोटं बाळ कसं आपल्या मांडीवर खेळतं. ते बाळाचं कसं आपल्याला कौतिक असतं, ते बोबडं बोलतं, गोड बोलतं, मग आपण त्या बाळालाच घेऊन बसतो. तसं त्या कृष्णाच्या मंदिरात गेल्यावर असं वाटतं का आपल्याला एक छोटासा कृष्णच भेटतोय हा. असं आपल्याला असं वाटतं त्याला कवळी मारून बसावा का त्याला जवळ घेऊन बसावा. इतकं काही प्रेम असं माणसाचं भरून येतं. असं त्या कृष्णाच्या मंदिरात तर गेल्यानंतर, ते पाहिल्यानंतर, ते रूप पाहिल्यानंतर आपोआप आपलं हे होतं, हृदय अंतःकरण असं भरून येतं. खूप म्हणजे खूप देवात जितकी ताकद आहे, इतकी त्या कृष्णाच्या ह्याच्यामध्ये जितकी लीला आहे, त्याने जसे जसे आपल्याला ते आपण पाहतो बघा, टी व्हीवर पाहतो किंवा याच्यात म्हणजे कृष्णाचे जे आहे सांगते आपल्याला हे लोक कथा सांगत्या किंवा गवळणीमध्ये किंवा असं कीर्तनामध्ये त्याचा उल्लेख करून सांगत्याना, तसंच वाटतं तिथं गेल्यावर आपल्याला. सगळं तिथं तसंच वाटतं त्या कृष्णाच्या गावाला गेल्यानंतर. खूप म्हणजे खूप भारी वाटतं तिथं गेल्यावर. तर तसे तसे त्यांनी ते लीला केलेल्या ना, तसंच त्यांनी ते मंदिरं वठवलेले. प्रेम मंदिर म्हणजे कृष्ण राधाकृष्णाची ती रासलीला खेळलेली जागा. म्हणजे ते सगळं असं असं वाटतं की हे एकदम ओरिजिनल आहे.
आणि आत्ता म्हणजे तेव्हाच्या काळात होऊन गेलेलं, पण ते आत्ता असं वाटतं की इथं खरंच आता खरोखर चालू आहे रासलीला किंवा हे प्रेम मंदिर, ह्या गवळणी, ह्या गायी, हे गोवर्धन, हे सगळं सगळं एकदम असं वाटतं ओरिजिनल चालू आहे हे आत्ता सध्या. पण ते तर भरपूर म्हणजे आपल्याला काहीतरी आठवतही नाही, त्याचा अंतही लागणार नाही, ते केव्हा होऊन गेलेलं आहे कृष्णाचं युग. पण आज तिथं गोकुळात गेल्यानंतर किंवा मथुरेत गेल्यानंतर असं वाटतंय की हे आत्ता सध्या चालू आहे तिथं. इतकं प्रेम भरवून येतं, मस्त असं खूप छान वाटतं, इतकं भारी वाटतं. तर असं वाटतं नुसतं ते पाहतच राहावं त्या कृष्णाच्या मंदिरात. इतकी गर्दी, इतकी गर्दी, इतकी भीड राहते, इतके लोटीत्या लाटीत्या, पण असं वाटतं का नाही ह्या देवाला पाहिल्याशिवाय बाजूलाच सरकू नये, असं वाटतं माणसाला. तर कारण आपण पण एवढं लांब गेलेलो असतो, तर आपल्याला पण त्या दर्शनाची खूप म्हणजे खूप आवड असते का आपलं दर्शन झालंच पाहिजे, किती बी गर्दी राहो काही राहो, तर आपण पण ते दर्शन घेतोच बरं का, एवढं मात्र खरं आहे. आणि खूप खूप मनाला असं समाधानी वाटते ते दर्शन घेतल्यानंतर त्या कृष्णाची. खूप असं भारी वाटतं. आणि त्याच्यानंतर मग ते काय तिकडं बाकीचं पाहणं झाल्यानंतर 2 दिवस आपल्याला व्यस्त राहतं. मग ते आग्रा जवळच आहे तिथं. तर ते आग्र्याला जातो मग आपण पाहायला. लोकं म्हणतात बा तिथं आग्र्याला काय आहे पाहण्यासारखं? काही नाही आग्र्याला पाहण्यासारखं, पण किल्ला आहे तिथं. तर मग वेळ राहतो तेव्हा जातो आपण पाहण्यासाठी. आणि दिल्लीला पण किल्ल्याचे सगळे महात्मा गांधींचं राजघाट आहे. त्या राजघाटावर पण पाहण्यासारखं काही नाही तिथं. त्यांनी फक्त ते शोच केलेलं आहे, फुलं-बिलं लावलेले आहे. पण जिथं आपलं महात्मा गांधीजींचं स्मारक आहे, तिथं आपण जातो ना डायरेक्ट दर्शनासाठी. आपण डायरेक्ट तिथं जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. पाय त्यांचं ते राजघाट पाहू शकतो. आणि त्यांची ती जी कायमस्वरूपी ज्योत जळते तिथं, दिवा जळतो, तो ऑटोमॅटिक कसं जळत असेल, काय ते सगळं आपल्याला पाहायला भेटतं तिथं समक्ष. ते पण पाहिलं बुवा आपण असं दिल्लीला पण. तर म्हणजे असं फिरलो बा आपण. 8-9 दिवसाचा प्रवास आपला एकदम सुखाचा झाला, एकदम मस्त झाला. काहीच वाटलं नाही, खूप छान वाटलं. तर असा प्रवास झाला. मी व्हिडिओ तर टाकलेलेच आहे, छोटे छोटे कवतने जसे आले तसे थोडे थोडे टाकत गेली. तर तिथं मस्त असं किल्ला पाहायला गेलो ना आम्ही दिल्लीला. तिथं ते सैनिक आलेले होते. तिथल्या सैनिकांनी पहिलं महाराष्ट्राने लोक म्हटले, त्यांनी पहिले हार आणून ठेवलेले होते. म्हणजे ते आमचंच नाही, भरपूर असे लोक दिसले का त्यांना महाराष्ट्रामधले का ते पहिले त्यांचं स्वागत करायचे. तर त्यांनी असे मस्त हाराचे टोकऱ्या भरून आणून ठेवलेल्या होत्या तिथं. तर ते प्रत्येकाचं स्वागत करायचे. तर त्यांनी एकदम आम्हाला असं पाहिलं का हे आपले महाराष्ट्रीयन लोक आहे. तर त्यांनी पहिले गेल्या गेल्या आमचा म्हणजे मी म्हटलं हे कशाला बोलावताय बा मला. माझ्याकडं नाही का मी असे व्हिडिओ काढत होते. तर म्हटलं आपला व्हिडिओमुळं तर नाही धरती बा आपल्याला हे. ते साहेबांनी म्हणे हो इकडे या, इकडे या तुम्ही, इकडे या म्हणे. मग मी गेले, म्हटलं बापरे आपला मोबाईल आता जप्त होतो का काय काय माहिती बाई, साहेब आहे म्हटलं आपल्याला डायरेक्ट बोलावत आहे. लगेच त्यांनी मला बोलवलं. मी तिथं गेले, समोर उभे राहिले. तर म्हणे नाही इकडे या, इकडे या तुम्ही. त्यांचे ते बाकीचे सैनिक होते तिथं, त्यांना म्हणे हो चला इकडे आणा हार, हार 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 आणा म्हणे. पहिले आंटीजी का करू बोले स्वागत. पहिले मग मला थोडंसं जीवात जीव आला का बा असं का बोलले बा आपल्याला घाबरले बा. मला वाटलं मोबाईलमध्ये आपण शूटिंग घेतली त्याच्यामुळंच आपल्याला बोलवता हे आपला मोबाईल जप्त करते काय आता. पण त्यांनी माझं इतकं भारी स्वागत केलं तर मला इतकं भारी वाटलं. त्यांना त्यांना पण खूप भारी वाटलं. माझ्याबरोबर त्या सगळ्यांनी फोटो काढले. सगळे सैनिक यायचे म्हणायचे आमच्याबरोबर फोटो काढा. ते म्हणतं आमच्याबरोबर फोटो काढा. मग माझं पाहून आमच्याबरोबर असलेले जे महिला होत्या त्या पण आल्या. मग म्हटलं यांचं पण करा. मग त्यांचं बी स्वागत केलं. आणि पुरुष मंडळी होते त्यांचं पण मग सगळ्यांचंच केलं त्यांनी. ते म्हणे हो आम्ही सगळ्यांचं स्वागत करणार म्हणे, स्वागत करण्यासाठीच आम्ही इथं थांबलेलो आहे म्हणे. तर तर थोडंसं बरं वाटलं. नाही तर मी इतकी घाबरून गेली होती, म्हणलं आपला मोबाईल पण जाईल आणि आपल्याला काय बोलते आणि काय नाही हे लोक. पण मग त्यांनी खूप छान आमचं स्वागत केलं. ते म्हणजे असं काही आपण बाहेर गेल्यानंतर आपली थोडीफार अशी कोणीतरी किंमत ठेवली, ओळख ठेवली तर बरं वाटतं. आणि म्हणजे काहीतरी आपण पण केल्यासारखं काहीतरी त्याचं भेटतं आपल्याला. तर अशी मस्त काही यात्रा झाली आमची, खूपच छान यात्रा झाली. आणि यात्रा कशी झाली म्हणजे कोणामुळं होते आणि कशी होती मी ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकणार आहे. नक्कीच पुढचा पण व्हिडिओ बघा. आवडलंच तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.